गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि उभाटा यांच्यातल्या युतीच्या चर्चा झडत आहेत. टाळी वाजणारच यावर उभाटा ठाम आहे, मात्र मनसेने ठाम भूमिका न घेतल्यानं या युतीबाबत संभ्रम कायम आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट येतोय. गेल्या 19 वर्षांपासून सत्तेच्या गणितात मागे पडलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता नव्या रणनीतीसह मैदानात उतरते. राज ठाकरे छोट्या पक्षांसोबत युती करून सत्तेचा खेळ बदलण्याचे डावपेच आखतायत. डावपेच आणि रणनीती आखली तरी मनसेला जे आतापर्यंत जमलं नाही ते युतीच्या बळावर साध्य होणार का? चला जाणून घेऊया राजकीय डावपेचांचं सविस्तर विश्लेषण. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. डिसेंबर ते जानेवारी दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल वाजले. सर्वच पक्ष तयारीला लागलेत. त्यातच मनसे आणि उभाटा युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होईल यावर तावातावाने चर्चा होत आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवे डावपेच खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. तेव्हापासूनच राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा आणि आक्रमक राजकारण यांच्या जोरावर लक्ष वेधलं. मात्र निवडणुकीच्या मैदानात यश मिळवण्यात मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 128 जागा लढवल्या, पण फक्त एकच जागा जिंकली. 2024च्या निवडणुकीतही राज ठाकरेंनी आपला मुलगा अमित ठाकरे यांना मैदानात उतरवलं, पण त्यालाही जिंकवून आणता आलं नाही. पण आता राज ठाकरे नव्या रणनीतीसह पुढे येत आहेत. मनसे छोट्या पक्षांसोबत युती करून सत्तेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. यामागचं कारण काय आहे हे जाणून घेणं आवश्यक आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या सभांना प्रचंड गर्दी होते, मात्र ती मतांमध्ये परावर्तित होत नाही. आता युतीच्या माध्यमातून राज ठाकरे मराठी मतं आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा एकत्र करू पाहत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. अशा वेळी राज ठाकरे यांनी छोट्या पक्षांसोबत युतीचा विचार सुरू केलाय. त्यासाठी मनसे शेतकरी कामगार पक्ष, संभाजी ब्रिगेड किंवा इतर छोटे स्थानिक गट यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. शेकापच्या व्यासपीठावरून राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यामुळे रायगडमध्ये राज ठाकरे शेकाप सोबत सकारात्मक भूमिका घेऊ शकतात अशी चर्चा रंगली. त्यातच विदर्भातील आक्रमक नेते बच्चू कडूही राज ठाकरेंना भेटले. कडूंसोबतच्या संभाव्य युतीबाबत राज ठाकरेंनी अजून भूमिका मांडली नसली तरी मनसेने प्रहारच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या उभाटासोबतही युतीची चर्चा सुरू आहे. ही युती महाराष्ट्राच्या राजकारणात गेम चेंजर ठरू शकते असा अनेकांचा कयास आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांचं राजकीय गणित बिघडू शकतं. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मराठी मतं एकत्र आल्यास मनसे आणि उभाटा यांना मोठं यश मिळू शकतं. पण युती झाली तर महाविकास आघाडीचं भवितव्य काय? काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना याचा फटका बसू शकतो का? याचाही विचार करावा लागणार आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. या भूमिकेला उद्धव ठाकरेंनी जाहीर पाठिंबा दिलाय. ही भूमिका मराठी मतदारांना आकर्षित करू शकते, मात्र हिंदी भाषिक मतदारांचा पाठिंबा असलेल्या भाजपला याचा फटका बसू शकतो. युतीच्या बळावर मनसेला काय मिळू शकतं असा प्रश्न चर्चेला जातोय. या युतीचा पहिला फायदा म्हणजे मराठी मतांची एकजूट. राज ठाकरेंच्या सभांना मिळणारी गर्दी ही त्यांच्या प्रभावाचं द्योतक आहे. छोट्या पक्षांसोबत युतीमुळे स्थानिक पातळीवर मनसेचा प्रभाव वाढू शकतो. दुसरं म्हणजे मुंबई महानगरपालिका सारख्या मोठ्या निवडणुकीत युतीमुळे मनसेला सत्तेची चावी मिळू शकते. मनसे गेम चेंजर ठरू शकतो, मात्र आव्हानही कमी नाहीत. मनसे आणि इतर पक्षांमधील वैचारिक मतभेद, जागा वाटपाचे तंटे आणि कार्यकर्त्यांचं समन्वय ही मोठी आव्हानं आहेत. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती झाल्यास महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात ताळमेळ बसवणं कठीण होऊ शकतं. राज ठाकरे यांनी यापूर्वी काँग्रेसवर टीका केली, त्यामुळे ही युती कितपत यशस्वी होईल हा प्रश्न आहेच. राज ठाकरे यांची नवी रणनीती, नवं पाऊल हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण निर्माण करू शकतं, पण यासाठी त्यांना कसोटीला उतरावं लागणार आहे. मराठी माणसाच्या मनात राज ठाकरेंचं स्थान कायम आहे, पण निवडणुकीच्या मैदानात त्यांना यश मिळेल का? युतीच्या या नव्या रणनीतीमुळे मनसेला सत्तेच्या जवळ जाता येईल का? मुंबई, पुणे आणि इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीत मनसेची ताकद वाढू शकते का? याचाही विचार करावा लागणार आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वी लाडकी बहीण योजनासारख्या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष्य केलंय आणि आता युतीच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा लढणार याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तसंच राज ठाकरे यांनी अनेक पत्ते झाकली मूठ ठेवलेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या युतीच्या निर्णयामुळे मराठी मतं एकत्र येऊ शकतात.
मात्र युती कोणाशी आणि कशी होणार यावरच बरंच काही अवलंबून आहे, असंही अनेकांचं म्हणणं आहे. छोट्या पक्षांना एकत्रित करणं आणि सत्ता मिळवण्याचे नवे डावपेच राज ठाकरे आखू शकतात. मात्र राज ठाकरे आणि मनसेचा हा नवा राजकीय डाव महाराष्ट्राच्या राजकारणात बदल घडवणार का? युतीच्या बळावर मनसेला सत्तेची चावी मिळणार का? हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूझीलंड चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.